भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील भारत सभागृह येथे माजी आमदार डॉक्टर हेमकृष्ण कापगते यांच्या 80व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी राजस्थानचे महामहिम राज्यपाल हरिभाऊ बागडे, खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे, विधान परिषद सदस्य आमदार परिणय फुके, माजी खासदार सुनील मेंढे, मधुकर कुकडे, माजी आमदार वसंत भुंबे, जिल्हा परिषद अध्यक्ष लाईकराम भेंडारकर, किशोर चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवराम गिरीपुंजे, सोहळा समिती अध्यक्ष राम चाचेरे, जिल्हा परिषद माजी सभापती रेखा भाजीपाले, गजानन डोंगरवार, पद्मश्री परसराम खुने, डॉक्टर श्याम झिंगरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। यावेळी डॉक्टर कापगते यांचा लाडूतुल्ला घेण्यात आला। अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे 80 व्यक्तींचा सत्कार सन्मान करण्यात आला। यामध्ये प्रामुख्याने सरपंच पुरुषोत्तम रुखमोडे, साहित्यिक हरिश्चंद्र बोरकर, पत्रकार अशोक गुप्ता, डॉक्टर प्रतिभा राजहंस, उपविभागीय अधिकारी अश्विनी मांजे, डॉक्टर श्याम झिंगरे, पक्षीतज्ञ किरण पुरंदरे, मुरलीधर गजापुरे व अन्य मंडळींचा यामध्ये समावेश होता। तसेच जनप्रवाही पुस्तकाचे विमोचन करण्यात आले। या सोहळ्याचे प्रास्ताविक सोहळा समितीचे सचिव राजू दुबे यांनी केले व सूत्रसंचालन रजनी राखडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार ॲडव्होकेट मनीष कापगते यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता जनार्दन दोनोडे, सुखाराम कटरे, केशव मानकर, प्रवीण पटले, गुलाब मेश्राम, कुंदन वलके, विकटेश येवले, अरुण बडोले, गौरव कावडे, मधु नगरकर, हिरालाल पारदीकर, शंकर हातजाडे, दर्शन उमरे इत्यादींचे सहकार्य होते। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर मदन कमाने, राज्य प्रतिनिधी भंडारा। आमदार 1990 ते 95 आणि 95 ते 99 असे दोनदा आमदार साकोली विधानसभा क्षेत्र किंवा महाराष्ट्रातील मी पहिला आमदार आहे की ज्याने मला तिकीट नको असं म्हणणारा मी आहे। मला तिसऱ्यांदा तिकीट देऊ नका असं मी स्वतः प्रमोद महाजनजी, नितीनजी गडकरी, गोपीनाथजी मुंडे यांच्याजवळ सांगितलं त्या बैठकीमध्ये की मला समोरचं तिकीट देऊ नका। ते असं अर्थ एकदाची चिमूरची लोकसभा देऊन द्या, असो ती मिळाली नाही। माननीय केवटे साहेब आणि माननीय आपले शिवंकरजी त्यावेळेला त्यांनी निर्णय घेतला आणि ते निवडून आलेले होते। एवढं त्या निमित्तानं सांगतोय मी जे अजूनही घडलो, माननीय डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर आणि हिरामंजीला जे या ठिकाणी बसलेले आहेत, ज्यांचा एका सत्कार झाला, त्याच्यामुळे मला झाडी टोळी चळवळीचा अध्यक्ष बनवलं आणि त्या अध्यक्ष बनवण्याची त्यावेळेला मला एकही पुस्तक लिहिलेलं नव्हतं, पण मला अध्यक्ष केलं आणि मी आमदार होतो। आणि त्या आमदारकीमध्ये असं लक्षात आलं की आणि मला एक आमचे सवंगडी बोलून चुकले, तुम्ही तर रांगेमध्येही नाही आहात, तुम्ही कसं काय अध्यक्ष बनले झाडीबोली संमेलनाचे? मी म्हणलो मला आदेश झाला, आदेशाप्रमाणे मी पालन केलं आणि मी झाडीबोलीचा पहिला अध्यक्ष झालो। आणि अध्यक्ष झाल्यानंतर मला दोघांचे मार्गदर्शन मिळालं गेलं, अनेक लोक त्या कार्यामध्ये जुळत गेले आणि प्रवाह चालत गेला। अजून म्हणजे बालपणाचं सांगेल, इथं गोविंदाजी गाणे इथं बसलेले आहेत आणि इथे माझे वर्गबंधूच नव्हते, केवळ मोठे भाऊ म्हणून माझ्यासमोर, कारण माझ्यापेक्षा मोठे, आणि ते सुद्धा गोविंदाजी गाणे बोधऱ्या निवासी, पण त्यांना आमच्या घरी राहून त्यांनी शिक्षण घेतलं। इंजिनियर